परंतु सावरकरांची पुढची जी खेळी आहे ती खेळी आपण नीट घेतलेली समजून घेतलेली नाही. सावरकरांची पुढची खेळी अशी आहे की सावरकर हिंदू कुणाला म्हणायचं हे सावरकर स्पष्ट करतात. सावरकर असं म्हणतात की इथल्या वैदिक आर्यांना, सिंधूच्या काठी राहणाऱ्या वैदिक आर्यांना या देशातल्या आदिवासींनी हिंदू म्हटलं. हे गमतीची गोष्ट आहे. या देशातल्या आदिवासीनं इथल्या वैदिक आर्यांना हिंदू म्हटलं. आता आणखीन एक मुद्दा सावरकर मांडतात. तो मुद्दा असा आहे की हे वैदिक आर्य बाहेरून आलेले आहेत, भारतावरती आक्रमण केले आहेत, हे पण सावरकर कबूल करतात. म्हणजे सावरकर दोन गोष्टी कबूल करतात. इथले वैदिक आर्य बाहेरून आलेले आहेत आणि इथले वैदिक आर्य हे सिंधू काठी राहत होते. आणि तिसरा मुद्दा म्हणतात की सावरकर म्हणतात की इथल्या आदिवासीनं या वैदिक आर्यांना हिंदू म्हटलं. पुढे आणखीन सावरकर काय म्हणतात, त्या काळातले इथले जे राष्ट्र होते ते राष्ट्र सुद्धा आर्यांना हिंदू म्हणत होते होय. आणि ते सावरकर असं म्हणतात की वैदिक आर्यांना हिंदू म्हणत होते. इथे एक मुद्दा उपस्थित होतो की सिंधूच्या काठी राहणारे आर्य जर वैदिक होत असतील तर मग सिंधूच्या काठी राहणाऱ्या या वैदिक आर्यांना जे आदिवासी हिंदू म्हणाले त्या आदिवासींना काय म्हणायचं, कारण ते पण अगोदरच सिंधूच्या काठी राहत होते. त्या आदिवासींना काय म्हणायचं याच्याविषयी सावरकर बोलत नाहीत ना. वैदिकांचा इतिहास आर्यांच्या पासूनच सुरू होतो. मुळात काय आहे की या आदिवासींना काय म्हणायचं हे ठरवलं पाहिजे. सच हो होणं किंवा सच ह होणं याचाच अर्थ पूर्वीचे जे आदिवासी या देशामध्ये सिंधूच्या काठी राहत होते त्यांना हिंदू म्हटलं पाहिजे, कारण ते आर्यांच्या वैदिक आर्यांच्या अगोदर सिंधूच्या काठी राहत होते म्हणून ते हिंदू ठरतात. आता हे हिंदू ठरतात मग हे कुठपर्यंत जातात. सावरकर ज्यांना आदिवासी म्हणतात ते आदिवासी होते का, याचं उत्तर नाहीये. कारण वैदिक आर्यांच्या सगळ्या इतिहासकारांनी सिंधू संस्कृतीचं कुठेही संदर्भ घेतलेले नाहीत. सिंधू उत्खननामध्ये एवढं आज सगळ्या भारतामध्ये उत्खनन होते आणि अनेक जुनी 2,500-3 हजार वर्षाचे वास्तव जीवनाचं वास्तव मिळते. त्याचा काय करायचं याच्याविषयी सावरकर बोलत नाही.